आपण दररोज खात असलेली साखर केवळ वजन वाढवत नाही, तर ती आपल्या त्वचेचं आणि शरीराचे आतून नुकसान करत असते. अनेक लोक सुरकुत्या, निस्तेज त्वचा, थकवा आणि अकाली वार्धक्य यासाठी वयाला जबाबदार धरतात. पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. ते म्हणजे ग्लायकेशन ही प्रक्रिया. आजच्या याच डॉक्युमेंटरीमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ग्लायकेशन म्हणजे नेमकं काय आहे? साखर शरीराला कसं नुकसान करते? आणि जर साखर 30 दिवस बंद केली तर शरीर आणि त्वचेमध्ये कोणते बदल घडतील? सर्वात आधी आपण जाणून घेऊया ग्लायकेशन म्हणजे काय. ग्लायकेशन ही एक नैसर्गिक पण नुकसानकारक रासायनिक प्रक्रिया आहे. जेव्हा रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त असतं तेव्हा ही साखर शरीरातल्या प्रोटीन्सशी, विशेषतः कॉलॅजन आणि इलास्टिनशी जोडली जाते. याच प्रक्रियेमुळे एजीईस म्हणजेच ॲडव्हान्स्ड ग्लायकेशन एंड प्रोडक्ट्स तयार होतात. हे एजीईस त्वचेसाठी अत्यंत घातक मानले जातात. ते कोलेजनला कडक आणि नाजूक बनवतात, त्वचेची लवचिकता कमी करतात आणि त्वचेला स्वतःची दुरुस्ती करण्याची क्षमता गमवायला लावतात. आता आपण जाणून घेऊया साखरेचा त्वचेवर परिणाम कसा होतो. कोलॅजन हे त्वचेला मजबूती आणि ताण देणारं मुख्य प्रोटीन आहे. पण ग्लायकेशनमुळे हे कोलॅजन हळूहळू नष्ट होतं. त्याचा परिणाम असा दिसतो की त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात, त्वचा सैल होते आणि नैसर्गिक चमक नाहीशी होते. फक्त बाह्य स्किन केअर उत्पादनं वापरून ही प्रक्रिया पूर्णपणे थांबवता येत नाही. कारण नुकसान हे त्वचेच्या आतील भागात झालेलं असतं. मिठाया, सॉफ्ट ड्रिंक्स, पॅकेज्ड फूड आणि दैनंदिन चहा कॉफीतील साखर ही सर्व शरीरात रक्तातील साखर झपाट्याने वाढवतात. ही जास्त साखर ग्लायकेशनची प्रक्रिया वेगाने वाढवते आणि त्वचेचं अकाली वृद्धत्व सुरू करते. जेव्हा साखर आहारातून काढून टाकली जाते तेव्हा सर्वप्रथम रक्तातील साखरेची पातळी स्थिर होते. यामुळे इन्सुलिनचा ताण कमी होतो आणि ग्लायकेशनची प्रक्रिया हळूहळू थांबायला सुरुवात होते. कोलेजन सुरक्षित राहतं आणि शरीर नवीन निरोगी कोलेजन तयार करू लागतं. साखर 30 दिवस बंद केल्यावर शरीर ऊर्जेसाठी नैसर्गिक स्रोतांवर अवलंबून राहू लागतं. यामुळे थकवा कमी होतो, चिडचिड कमी होते आणि ऊर्जा पातळी वाढते. चरबी साठवण्याची प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच साखर बंद केल्यावर यकृतातील चरबी कमी व्हायला सुरुवात होते, पचन सुधारायला लागते आणि आतड्यांची कार्यक्षमता वाढते. हृदयाच्या धमन्यांमधील सूज सुद्धा कमी होते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. साखर बंद केल्यामुळे हळूहळू मेंदू अधिक स्पष्टपणे काम करू लागतो, एकाग्रता वाढायला लागते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. साखर बंद केल्यानंतर त्वचेतील दाह कमी होतो आणि तेलकटपणा नियंत्रित होतो. मुरुमे कमी होऊ लागतात, त्वचा अधिक मऊ आणि आर्द्र होते, नैसर्गिक चमक परत यायला सुरुवात होते. हे बदल हळूहळू होतात, पण ते दीर्घकाळ टिकणारे असतात. ग्लायकेशनमुळे
कमकुवत झालेली त्वचा सूर्याच्या अतिनील किरणांना लवकर बळी पडते. पण साखर सोडल्यावर कोलॅजन मजबूत राहतं. शरीरातील सेल्सवर सूज कमी येते आणि शरीरातील अँटीऑक्सिडंट्स वाढायला लागतात. यामुळेच त्वचा UV किरणांमुळे होणाऱ्या नुकसानीला अधिक सक्षमपणे तोंड द्यायला सुरुवात करते. साखर म्हणजे फक्त मिठाई नाही, तर दैनंदिन पेयांमधील आणि पॅकेज्ड अन्नातील साखरसुद्धा तितकीच घातक ठरते. फळांमधील नैसर्गिक साखर योग्य प्रमाणात सुरक्षित असते. सुरुवातीच्या काही दिवसांत डोकेदुखी किंवा गोडाची तीव्र इच्छा होऊ शकते, पण योग्य पाणी पिण्यामुळे, व्यायाम आणि संयम यामुळे हे टप्पे पार करता येतात. साखर सोडणे म्हणजे फक्त वजन कमी करणं नाही, तर शरीराला आतून दुरुस्त करण्याची संधी देणं आहे. ग्लायकेशन थांबवल्यावर त्वचा तरुण राहते, शरीर मजबूत होतं आणि दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो. साखरमुक्त आहार हा सौंदर्याचा नाही, तर आरोग्याचा वैज्ञानिक निर्णय आहे. पण यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की साखर ही पूर्णपणे बंद करायची नाही. म्हणजे काय? तर नैसर्गिक घटकांतून मिळणारी साखर, जसे की फळांचा आहारामध्ये समाविष्ट करा. नैसर्गिक घटकांतून मिळणारी साखर सुद्धा शरीरासाठी महत्त्वाची ठरते. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण त्यांना पूर्णपणे साखर बंद केल्याने सुद्धा त्रास उद्भवू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.